असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं पाहायला मिळते आहे। मतदानासाठी ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 14,38,471 मतदार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1,942 मतदान केंद्र आहेत। या सगळ्या प्रक्रियेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 4,151 पोलीस तर 3,135 पोलीस कर्मचारी बाहेरून मागवण्यात आलेले आहेत। राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या तर केंद्रीय राखीव दलाच्या 2 तुकड्या या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने 2,113 होमगार्ड्स या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत। तर जवळपास 17,000हून अधिक कर्मचारी जे आहेत ते मतदान केंद्रावरती इलेक्शन ड्युटीसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की आपण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्राच्या प्रक्रियेच्या बाहेर या ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी सध्या मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी जी आहे ती पूर्ण केली जाते आणि एकंदरीतच या ठिकाणाहून जे ईव्हीएम मशीन आहेत आणि इतर जी मतदानासाठी आवश्यक असणारी जी सामुग्री आहे ती या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुरू असलेलं पाहायला मिळतंय। अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी मतदानाच्या आवश्यक असलेली जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी तयार झालेली पाहायला मिळते आहे। उद्या 7 तारखेला या ठिकाणी मतदान आहे आणि या मतदान जे आहे ते निर्भयपणे आणि जास्तीत जास्त लोकांनी येऊन या ठिकाणी मतदान करावं यासाठीची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। एकंदरीतच जर बघितलं तर जवळपास 17,000 कर्मचारी या पूर्ण प्रक्रियेमध्ये गुंतलेले पाहायला मिळत आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन आणि मतदानासाठी आवश्यक असलेली जी सामुग्री आहे ती जाणार आहे आणि त्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी आवश्यक जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।